जनाबाई विठ्ठलांची अद्भुत लीला. एका छोट्याशा गावात शांत, सात आणि देवभक्त वातावरण असलेलं त्या गावात एक गरीब पण मनानं खूप श्रीमंत स्त्री राहत होती. तिचं नाव होतं जनाबाई. जनाबाईकडे ना मोठं घर होतं, ना संपत्ती, ना कुणाचा आधार. पण तिच्याकडे एक गोष्ट होती, अटळ भक्ती, विठ्ठलांची निखळ श्रद्धा. ती रोज सकाळी लवकर उठायची, घर साफ करायची आणि मग बसायची जात्यावर धान्य दळायला. जात्यावर दळण हे तिचं रोजचं काम होतं. पण तिच्यासाठी ते फक्त काम नव्हतं, ते होतं विठ्ठलांचं नामस्मरण. ती दळत दळत म्हणायची, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिचा प्रत्येक श्वास, प्रत्येक हालचाल फक्त विठ्ठलासाठीच होती. एके दिवशी दुपारची वेळ होती. घरात कोणीच नव्हतं. जनाबाई एकटीच बसून जात्यावर दळण दळत होती. घाम येत होता, पण तिच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं. तिच्या ओठावर नाम आणि डोळ्यात भक्ती. तेव्हाच एक चमत्कार घडला. कोणी पाहिलं नाही, कोणालाच कळलं नाही. स्वतः विठ्ठल भगवान तिच्या घरी आले. हात कमरेवर, डोक्यावर मुकुट, चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा. ते शांतपणे उभे राहिले आणि जनाबाईंची सेवा पाहू लागले. जनाबाईला काहीच कळलं नाही. ती तिच्या भक्तीतच रमली होती. पण विठ्ठल मात्र तिच्याकडे पाहून प्रसन्न झाले. त्यांनी मनाला विचार केला, ही माझी खरी भक्ती आहे. जिला काहीच नको, फक्त माझं नाम. विठ्ठलाने आपल्या गळ्यातलं मोलाचं दागिनं काढलं. ते दागिनं चमकत होतं. ते हळूच पुढे आले आणि जनाबाईंच्या घरात छोट्याशा संदुकात ते दागिनं ठेवून दिलं आणि तितक्यात शांतपणे ते अदृश्य झाले. थोड्याच वेळात गावात गोंधळ उडाला. लोक धावत होते, एकमेकांना विचारत होते, देवाचं दागिनं हरवलं. मंदिरात खळबळ माजली. सगळे शोधायला लागले. शोध घेत घेत लोक जनाबाईंच्या घरापर्यंत आले. संदूक उघडलं आणि ते दागिनं तिथेच सापडलं. क्षणात सगळे संतापले. हीच चोर आहे, देवाचं दागिनं चोरलं यानं. जनाबाई घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हात जोडून म्हणाली, मी काही केलं नाही, मी चोर नाही, विठ्ठल साक्ष आहे. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. लोकांनी तिला शिक्षा द्यायला ठरवलं. सगळं तिच्या विरुद्ध होतं. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते. तेवढ्यात अचानक आकाशात एक तेजस्वी प्रकाश पसरला. सगळे थांबले, घाबरले आणि त्या प्रकाशातून स्वतः विठ्ठल भगवान प्रकट झाले. सगळे थक्क झाले. कोणीच काही बोलू शकत नव्हते. विठ्ठल पुढे आले आणि म्हणाले, जनाबाई निर्दोष आहे. तिनं काहीही चोरलेलं नाही. हे दागिनं मी स्वतः तिच्या घरी ठेवलं. सगळ्यांना आपली चूक कळली. लोकांच्या डोळ्यात लाज होती. सगळ्यांनी जनाबाईंची माफी मागितली. जनाबाईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तिने विठ्ठलाला नमस्कार केला आणि त्या क्षणी तिची भक्ती सगळ्यांसमोर सिद्ध झाली. खऱ्या भक्तीसमोर देव स्वतः उभे राहतील आणि सत्यासाठी साक्ष देतात. जय हरी विठ्ठल. ओम.